शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय उर्फ आप्पा साळवी यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले असल्याने त्यांच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। काय नगरसेवक आमदार दिवंगत माजी आमदार आप्पा साळवी यांची रत्नागिरी ही जन्मभूमी असली तरी त्यांनी राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात विजय संपादन करून आमदार झाले आणि तेव्हापासून राजापूर ही त्यांची कर्मभूमी बनली होती। परंतु नंतर मात्र त्यांना कोणत्याच राजकीय क्षेत्रात यश आले नाही आणि मागील काही वर्षांपासून ते आजारीच होते। अखेर आज त्यांचे निधन झाले असता त्यांच्यावर शेकडो रत्नागिरीकरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। माजी आमदार आप्पा साळवी हे कट्टर शिवसैनिक असले तरी त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते। म्हणूनच आज त्यांच्या जाण्याने अनेकांनी दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। शिवसेनेचा ढाण्या वाघ आपल्यातून गेला असल्याचे ॲडव्होकेट विलास पाटणे यांनी म्हटले आहे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। राजापूरचे माजी आमदार विजय आप्पा साळवी यांचं वयाच्या 95व्या वर्षी नुकतंच निधन झालं। 95 साली बाळासाहेब ठाकरे यांनी भरसभेमध्ये आप्पांकडे बोट दाखवून असं म्हणाले की हा ढाण्या वाघ कोण चालेल काय, आणि सगळ्या सभेने मोठा संमतीचा गजर केला आणि तिथून ते विधानसभेत पोहोचले। विजयराव आप्पा साळवी हे एका अर्थाने निस्वार्थी, निष्ठावान आणि संघटनेवर कायम त्यांची पकड असलेला असा कार्यकर्ता होता। आप्पा म्हणजे एका अर्थाने सेवाभावी वृत्ती, समाज भान असलेला सामाजिक कार्यकर्ता असं त्यांचं वर्णन करावं लागेल। आप्पांना वाचनाचा खूप नाद होता, कायम ते वाचत असायचे। आप्पांचा स्वभाव निष्क्रिय होता, कधी भेटले ते गप्पा रंगवत असत। आप्पा सुरुवातीच्या काळात शिवसेनेची जी 10-12 माणसं होती त्यात आप्पांचा समावेश होता। आप्पाने एकाने आपलं उभं आयुष्य शिवसेनेकरता वेचलं, म्हणून मला असं वाटतं की शिवसेनेचा ढाण्या वाघ गेला हीच खरी त्याला एका अर्थामध्ये श्रद्धांजली। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।